व्हिटॅमिन बी12 कमी असल्याची ही 5 लक्षणं दुर्लक्ष करू नका. तुम्हाला हातापायाला झिंझिण्या, मुंग्या, बधीरपणा असं काही जाणवतंय का? किंवा सतत खूप थकवा जाणवतोय, तोंडात अल्सर येतात वरचेवर किंवा लहान-सहान गोष्टी विसरायला होतायत. तर ही लक्षणं, ही स्ट्रेस किंवा इतर गोष्टी समजून आपण दुर्लक्ष करतो. परंतु याचं खरं कारण हे व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी असू शकतं. हॅलो, मी डॉक्टर सरिता वाघमोडे-कोळेकर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिटॅमिन बी12 विषयीची संपूर्ण माहिती. व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सीचे सिम्प्टम्स, त्याची कारणं आणि व्हिटॅमिन बी12 रिच फूड्स. सर्वात पहिलं समजून घेऊया, व्हिटॅमिन बी12 म्हणजे काय? तर व्हिटॅमिन बी12 म्हणजे कोबॅलामाइन. हे व्हिटॅमिन बी12 शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. शरीरातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी हे नियंत्रित करत असतं. तर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रेन आणि नर्व्हस सिस्टम त्यांना मजबूत करण्याचं काम व्हिटॅमिन बी12 हे करत असतं. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रेड ब्लड सेल्स, लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन बी12 आवश्यक असतं. त्यानंतर शरीराला ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचवण्यासाठी व्हिटॅमिन बी12 गरजेचं असतं. डी तयार करण्यासाठी व्हिटॅमिन बी12 गरजेचं असतं आणि शरीराला जी एनर्जी मिळते ती त्यासाठी देखील व्हिटॅमिन बी12 इम्पॉर्टंट असतं. व्हिटॅमिन बी12 डिफिशियन्सी दिसायला लागली, की बॉडी आपल्याला संकेत देत असते. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि हळू दुर्लक्ष केलं तर छोटी गोष्ट मोठ्या परिणामामध्ये बदलू शकते. तर व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सीचे सिम्प्टम्स कोणते आहेत? तर सर्वात पहिला सिम्प्टम आहे म्हणजे खूप वीकनेस, खूप थकवा जाणवणं. म्हणजे व्यवस्थित झोप, व्यवस्थित आहार असेल, तरी देखील दिवसभर प्रचंड थकवा जाणवतो. काही काम करण्यामध्ये लक्ष लागत नाही. व्हिटॅमिन बी12 हे शरीराची एनर्जी मेंटेन करण्यामध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं. परंतु जेव्हा त्याची डेफिशियन्सी निर्माण होते, त्यावेळी सतत थकवा जाणवत असतो. लाल रक्तपेशी कमी तयार झाल्यामुळे थकवा जाणवतो. दुसरं लक्षण म्हणजे हातापायाला झिंझिण्या, बधीरपणा, मुंग्या असं जाणवणं. व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सीमुळे नर्व्ह डॅमेज होत असतं. त्यामुळे हे सिम्प्टम पाहायला मिळतात. व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी कंटिन्युअस राहिली तर नर्व्हस सिस्टमवर खूप परिणाम होतो. तिसरं लक्षण म्हणजे लहान-सहान गोष्टी विसरायला होणं, गोंधळल्यासारखं वाटणं, कन्फ्युजन होणं. हे व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सीमुळं मेंदूला व्यवस्थित ऊर्जा मिळत नाही. त्याच्यामुळं हे लक्षण पाहायला मिळतं. चौथं लक्षण, जीभ लाल होणं, वरचेवर तोंडामध्ये अल्सर्स येणं. बी12 डेफिशियन्सीमुळं हे अल्सर्स येत असतात. पाचवी गोष्ट, थोडं जरी चाललं तरी दम लागल्यासारखं वाटणं, चक्कर वाटणं, श्वास लागणं. ॲनिमिया किंवा लाल रक्तपेशी कमी तयार होतात. त्याच्यामुळे हा त्रास जाणवतो. एनर्जी कमी राहते. तर व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सीची कारणं काय आहेत? तर सर्वात पहिलं कारण जे शाकाहारी लोक आहेत, व्हेजिटेरियन्स, प्युअर व्हेजिटेरियन्स त्यांना ॲनिमल सोर्स मिळत नाही. त्यानंतर दुसरं कारण आहे म्हणजे पचनसंस्था. पचनाशी रिलेटेड म्हणजे ॲब्सॉर्प्शन प्रॉब्लेम किंवा पचनाचे काही त्रास असतील म्हणजे गॅस्ट्रायटिस असेल, क्रॉस डिसीज असेल किंवा इतर काही समस्या असतील, तर त्यामुळे देखील व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी पाहायला मिळते. त्यानंतर चहा, कॉफी खूप घेत असाल, तरी देखील व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी पाहायला मिळते. त्यानंतर अल्कोहोल जास्त प्रमाणात घेतलं, तर व्हिटॅमिन बी12 ॲब्सॉर्प्शनमध्ये प्रॉब्लेम येतो. यानंतर जास्त प्रमाणात अँटासिड, लाँग टर्म अँटासिड्स घेत असाल, तरी देखील व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी पाहायला मिळते. डाएट आणि लाईफस्टाईल हे देखील खूप महत्त्वाचं राहतं. व्हिटॅमिन बी12चे फूड सोर्सेस. व्हिटॅमिन बी12चा मेन सोर्स हा ॲनिमल ओरिजिन फूड आहे. तर यामध्ये अंडी, मासे, मटण या गोष्टींचा समावेश करा आणि जे शाकाहारी लोक आहेत, व्हेजिटेरियन लोक आहेत, त्यांनी दूध, ताक, दही, चीज, पनीर या गोष्टींचा आहारात समावेश करा आणि काही व्हेजिटेबल्स जसं की मशरूम किंवा आल्मंड मिल्क, फोर्टिफाईड सिरियल्स याच्यामध्ये देखील थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन बी12 पाहायला मिळतं. व्हिटॅमिन बी12 इन्व्हेस्टिगेशनसाठी तुम्ही ब्लड टेस्टमध्ये व्हिटॅमिन बी12 टेस्ट करू शकता. त्यामध्ये ही व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी दिसून येते. आणि तर व्हिटॅमिन बी12साठी फक्त सप्लिमेंट्स घेणं पुरेसं आहे का? तर जर ॲब्सॉर्प्शन प्रॉब्लेम असेल, तर सप्लिमेंट्स घेऊन देखील डेफिशियन्सी तशीच राहते आणि त्याचा फायदा होत नाही. व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी कमी करण्यासाठी होमिओपॅथिक उपचार तुम्हाला चांगली मदत करतात. तर होमिओपॅथीमध्ये तुमचे व्हिटॅमिन बी12 ॲब्सॉर्प्शन क्षमता वाढवली जाते, शरीराची शोषण क्षमता वाढवली जाते, नर्व्हस सिस्टमला सपोर्ट दिला जातो. प्रत्येक व्यक्तीनुरूप त्याचे सिम्प्टम्स, लक्षणं पाहून औषध निवडलं जातं. मग होमिओपॅथिक ट्रीटमेंटनं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सीचा लाँग टर्म इफेक्ट मिळतो. होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर डॉक्टर सरिता स्पंदन होमिओपॅथिक क्लिनिक इथे कॉन्टॅक्ट करा.
डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. छोटी साधी लक्षणं देखील नंतर मोठ्या समस्यांमध्ये रूपांतरित होत असतात. त्यामुळे वेळीच लक्षणं ओळखा, तपासणी करा आणि व्यवस्थित औषधोपचार घ्या. डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे क्वेश्चन्स विचारा. असेच हेल्थ व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.